नगर परिषद निवडणुकीचा आखाडा जोरदार तापलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष प्रचारामध्ये रणधुमाळी झालेली आहे। प्रत्येक पक्षाचा प्रचार सुरू आहे। भाजपचे आमदार आहेत राणा पाटील, त्यांचे पुत्र 2 दिवसापूर्वीच विवाह पार पडला आणि आता थेट निवडणुकीच्या प्रचारात आले। त्यांच्याशी संवाद साधू आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी लग्न आणि आता थेट प्रचारात, काय ठरवलंय? नाही, आमचं लग्न खूप आधी तारीख ठरली होती। अतिवृष्टी आणि इथं अतिशय गंभीर परिस्थितीमुळे अतिशय साधं मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही लग्न करायचं ठरवलं। आणि आज निवडणूक ही आमच्या कुटुंबाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची, ज्यांनी अतिशय कष्ट माझ्या आजोबांसाठी, वडिलांसाठी, पक्षासाठी नेहमी घेत राहतात, तर प्रत्येक म्हणजे ते आमचं कुटुंबच आहे, ते निवडणूक लढवत आहेत। म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आणि धाराशिव शहर असेल इथं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, लग्न झालं असेल तरी त्यांच्यासाठी म्हणून आपण प्रचारामध्ये उतरलेलो। पहिल्यापासूनच महायुतीची ज्यावेळेस बोलणी येत होती त्यावेळेस आम्ही पाहत होतो की प्रत्येक बैठकीत तुम्ही हजर होता, तुमची उपस्थिती होती। निवडणुकीत तिकीट वाटपात बी तुमचा रोल महत्त्वाचा राहिलेला आहे। या युती फिसकटण्यामागची नेमकी कारणं काय? नाही, मला असं वाटतं की आदरणीय देवाभाऊ असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आज कार्यरत आहे। धाराशिव शहरामध्ये आदरणीय देवाभाऊ, आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादांच्या माध्यमातूनच आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं करणार आहोत, निधी आणणार आहोत। आणि नगराध्यक्षपदासाठी आदरणीय अजितदादांनी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला असेल, आम्हाला शिवसेनेचा पाठिंबा, आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आहे। म्हणून काही ठिकाणी काही कारणास्तव झाला असेल, पण त्याचा अर्थ हा नाही होत की विकास कुठं पण शहराचा थांबणार आहे। राज्य शासन जे आदरणीय देवाभाऊ, आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे, तिथून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑलरेडी आम्ही 117-140 कोटी निधी आदरणीय सरनाईक साहेब, आदरणीय राणादादांच्या माध्यमातून आपण इथं शहरात आणू शकलो आहोत। ह्याच्यामध्ये पण आपल्याला वाढ करायची आहे आणि अतिशय एकत्रितपणे आपण ह्यापुढे शहराच्या वाटचालीसाठी काम करणार आहे। एकत्रितपणे पुढे जाणार असं तुम्ही म्हणताय, मात्र दुसरीकडे शिवसेना म्हणते की आमच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्हाला अंधारात ठेवलं आणि युती फिसकटली। नाही, मला वाटतं की जे माझ्या मित्रपक्षाचे जे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये, किंवा जे 16-17 उमेदवार असतील, ते मला वाटतं की काय कारणास्तव ते त्या प्रभागामध्ये भाजपचे पण अतिशय ताकदीचे उमेदवार होते, शिवसेनेचे पण होते, राष्ट्रवादीचे आदरणीय अजितदादांच्या गटाचे पण होते, म्हणून काही ठिकाणी झाले। पण नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आदरणीय साळवी साहेब आणि आदरणीय सरनाईक साहेबांनी आणि शिवसेनेने ऑलरेडी नगराध्यक्षपदाच्या आमच्या भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे। खरं तर तुम्ही तरुणाचं प्रतिनिधित्व करता, धाराशिवमध्ये तरुणांसाठी काय तुमचं विजन असणार? आदरणीय दादांच्या माध्यमातून आपण धाराशिवच्या MIDC मध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं तर करणार आहोत, पण शहरामधला जो तरुण आहे, जो पुणे मुंबईला असतो, इथं उद्योगधंदा उभा झाला, इथं त्यांना रोजगार मिळाला, इथं काय चांगल्या प्रमाणात कामं उपलब्ध झाले, आता शहरामध्ये बाजार वाढत चाललेला आहे। आमच्याच एका सहकार्याने इथं सिल्कचं मोठं दुकान टाकलेलं आहे। अनेक आमचे सहकारी नवीन दुकानं, मॉल आमचा नवीन येतो आहे शहराचा, पण पायाभूत सुविधा या नगर परिषदेच्या माध्यमातून चांगल्या होणं गरजेचं आहे, ज्याच्यानं शहराची प्रगती होईल। शहरामध्ये सुविधा चांगल्या झाल्या तर इथं मुलं, इथं तरुण इथं जास्त राहतील, इथं म्हणजे लोकांची वाटचाल पण चांगली राहील। म्हणून परिषदेच्या माध्यमातून शहर आपल्याला विकसित अतिशय चांगल्या पद्धतीने करायचं आहे। पुणे मुंबईला पण तोडीस तोड देईल असं माझं धाराशिव शहर व्हावं, हे आमच्या सर्व तरुणाईचं स्वप्न आहे। चलो, तर हे होते मल्हार पाटील। लग्नानंतर ते प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत। शिवसेनेचा जरी युती तुटलेली असली असं बोललं जात असलं तरी शिवसेनेचा पाठिंबा नगराध्यक्षपदासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि पुण्याच्या तोडीला धाराशिव शहर करण्याचं स्वप्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।